शनाया हे कॅरेक्टर, तू ती मालिका सोडलीस आणि त्याच्यानंतर तू एल एला गेलीस. असं असतं ना की आपण जेव्हा एखादं मोठं इतकं रिकग्निशन मिळवून देणारं काम करतो त्याच्यानंतर अनेकदा होतं की आता प्रोजेक्टची लाईनच लागेल असं वाटतं ना अनेकदा. पण देन तू ती मध्ये सोडलीस आणि देन तू या US ला गेलीस आणि मग त्याच्यानंतर परत आल्यानंतर तू काही ना काहीतरी काम करत होतीस, तू स्वतःसाठी जनरेट काही ना काहीतरी सुरू होतं. रसिका, तुला हे विचार होते की भलेही शनाया आपण सोडली तरी इथून पुढे आपल्याकडे कमालीचंच काम येणार आहे, असे थॉट्स तुझे होते की रांग लागणार आहे कामाची? असं नाही मी विचार नाही. केला खरं तर तेव्हा. आणि आता व्हेरी व्हेरी ऑनेस्टली तेव्हा एवढंच होतं डोक्यात की नवीन काहीतरी शिकायचं आहे. म्हणजे मला खूप आवडतात कुठल्याही बाबतीत नवीन गोष्टी शिकायला. मग ते मेकअप असो, स्टायलिंग असो, ॲक्टिंग असो किंवा ॲक्टिंगच्याच फील्डमधले काही सिनेमॅटोग्राफी असो किंवा बॅकस्टेज हँडलिंग, एनीथिंग अबाउट इट मला ते शिकायला खूप आवडतं. तर माझं तेव्हा हेच झालं होतं की 2 वर्ष झाली यार आपल्याला या सिरियलमध्ये, आणि वॉट एव्हर आय हॅड टू गॅदर आय फेल्ट की मला या स्पेसमधनं जे गॅदर करायचं होतं ते मला झालं की मला मिळालं आहे, अँड आय वॉन्ट समथिंग न्यू फॉर माय ब्रेन टू फीड ऑन. आणि दॅट इज हाऊ मला असं झालं की मला हे सोडून आता मला शिकायला जायचं आहे. माझ्या डोक्यात हा फक्त एकच थॉट होता. म्हणजे त्याच्यानंतर मला किती काम मिळेल, काय मिळेल, व्हेरी ऑनेस्टली मी नाही याचा विचार केला किंवा मी नाही. नाही त्याच्या अपेक्षा काही ठेवल्या मनात किंवा काय. आणि काय माहिती नाही, म्हणजे मला कळत नाही आत्ता बोलताना की ही माझी चूक होती की नव्हती, की मी पुढच्या कामाचा काही विचारच केला नाही किंवा काय. कारण की एक फटका मला अजूनही जाणवतो, कारण मी त्या जेवढ्या हायला ती सिरियल सोडली होती हो. आत्तापर्यंत लोकांना असं वाटतं की मी इंडियात नाहीच आहे. मग हां. मी त्याच्यानंतर काहीही काम केलं किंवा लोक ना बोलायचं म्हणून सगळीकडे बोलतात की नाही ती इंडियात नसतेच ना, पण नाही ती इंडियात नसतेच ना, पण त्यात मग मुलगा पण असाच गेला लग्न की तो US ला कॅनडालाच असतो बाहेर. तर त्यामुळे पण ते रिइन्फोर्स झालं आणखीन की आता तर म्हणजे नाहीच आहे बहुतेक ही. तर तो एक फटका फक्त मला त्या डिसिजनचा डेफिनेटली झाला, जो मी अजिबातच कॅल्क्युलेट केला नव्हता की आपण असं सोडून गेलो तर मग वर्षानुवर्ष आत्तापर्यंत विचार कर लोकांना हेच वाटतं हो. की मी इंडियात नाही आहे. मग मी नाटक करो, मी काही त्याच्यानंतर फिल्म करो, मी काहीही करो. आणि ते ते एक माइंडसेट असतो की इंडिया सोडून परदेशामध्ये गेली आता ही काय परत येत नसते. हा माइंडसेट पण होतो ना अनेकदा की सवय पण लागते मे दॅट इज बी. अ व्हेरी बॅड माइंडसेट इन अ वे आय फील, कारण की वी फील दॅट गोइंग टू द वेस्ट इज समथिंग बेटर दॅन ह्युअर. हिअर. त्यामुळे पण तो पटकन होतो की आता काय, मग काय मस्त अजून तिकडे वगैरे, असं असं नसतं. सगळीकडे स्ट्रगल आहे, सगळीकडेच खूप काम करावं लागतं. सो त्यामधनं ते येतं, पण आय फील बॅड अबाउट इट टू दिस डे, की मला जेव्हा सांगावं लागतं की अरे नाही मी इकडेच असते, मला करा रे कन्सिडर असं जरा होतं. पण तू आहेस पण कामाच्या मागे पळणारी, सतत कामाच्या मागे नाही पळणारीस नाही. नाही 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 आय रिअली लाईक माय पर्सनल स्पेस, माय लाईफ, माय सॅनिटी, माय पीस. या सगळ्यासाठी मला माझी माझी स्पेस आणि माझं ट्रॅव्हल, माझं डायव्हिंग, मला हे लागतं मध्ये मध्ये. मी कंटिन्युअस काम करणारी नाही, आय एम नॉट अ वर्कहॉलिक अजिबातच. मला मला बॅलन्स आवडतो. म्हणजे मला खूप काम झालं की मला सुट्टीची म्हणजे हव्यास असतो माझ्या मनात, आणि सुट्टी झाली की मला खूप जोमाने काम करायचं असतं. पण या दोन्ही गोष्टी मला मला पाहिजे असतात. आय नीड दॅट बॅलन्स. आय कॅनॉट कंटिन्युअसली वर्क. आणि ना आत्ता वेगवेगळे प्रोजेक्ट्स म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातनं, मालिका म्हणू देत, वेब सिरीज म्हणू देत, आत्ता ना प्रयोग होत आहेत किंवा आत्ता येतोय कंटेंट किंवा नवनवीन गोष्टी येत आहेत. जसं तू म्हणालीस की सांगावं लागतं की मी इथेच आहे, मला कन्सिडर करा. रसिका, असं होतं का अनेकदा की काम आपल्याला हवं असतं किंवा आपण इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट करतोय हे आपल्याला सांगावं लागतं, आपल्यापर्यंत लोक येत नाहीत, असं घडलंय? हो. हम्म. माझ्यासोबत सध्या तेच आणि तेच आहे. तेवढंच या. घडतंय. आणि मी म्हटलंच असं की विथ द ब्रेक दॅट बिकॉज ऑफ द स्किन कंडिशन दॅट आय हॅड, त्यांनी तो तर किती ब्रेक आणखीन हे होता? ब्रेक म्हणजे अगं नाटक सुरूच नाटक. होतं, हां. नाही असं नाही. पण तरी एक 9-10 महिने हं, हं, ऑलमोस्ट हं, चा हं. मोठा हं, हं. काळ होता तो. हं. आणि त्यामुळे मला असं झालं की नाही, मला हे तर म्हणजे, आणि मी काय किंवा आणखीन कोणीही काय,
पिच तर तुम्हाला स्वतःला करावंच लागतं गं. आणि व्हेरी सॅड थिंग अबाउट इट इज की देर आर व्हेरी हँडफुल प्रोजेक्ट्स जे ॲक्च्युली खरंच चांगले असतात. म्हणजे आता तीही सुंदर होता चित्रपट. ब्युटिफुल. आता तुंबाडची मंजुळा इंटरेस्टिंग वाटतोय काहीतरी. सो असे दशावतार सुंदर होता. हो. असे काही काहीच प्रोजेक्ट्स आहेत जे ना ॲक्च्युली दॅट यू वॉच अँड यू फील की यार किंवा आता थांबायचं नाही की वी वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. अपार्ट फ्रॉम दॅट वॉट एव्हर इज ऑफर्ड ऑर वॉट एव्हर इज हर्ड ऑफ की काय चाललंय काय नाही ते दे आर व्हेरी बॅड. आय डोंट वॉन्ट टू ॲक्ट इन दॅट. तर फक्त त्यामुळे उत्तम पैसे मिळत आहेत म्हणून तू नाही करणार ना प्रोजेक्ट? नाही नाही नाही